तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। अजित पवारांनी विजयी उमेदवारांना मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। सकाळी 11 वाजता देवगिरी बंगल्यावरती ही बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे। तर महायुतीमधल्या तीनही पक्षांच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे आणि अशातच सकाळी 11 वाजता देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची बैठक होणार आहे। ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। देवगिरी बंगल्याबाहेरची ही ताजी दृश्य आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची या ठिकाणी बैठक होणार आहे। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेरची ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। तर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर बॅनरबाजी आपल्याला बघायला मिळते आहे। बॅनरवरती अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। अजितदादांच्या समर्थकांनी देवगिरी बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। बॅनरवरती वेगवेगळ्या पद्धतीचे स्लोगन सुद्धा यावेळी देण्यात आलेले आहेत। एकटा वाघ लढला भिडला शेवटी जिंकलाच असा बॅनरवरती उल्लेख सुद्धा आपल्याला दिसतो आहे। काल निकाल हाती आला आणि त्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवलेला पाहायला मिळाला। या विजयानंतर महायुतीमध्ये हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी आज बैठका बोलवलेल्या आहेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर आपल्याला बॅनरबाजी लागलेली पाहायला मिळत आहे। 41 बॅनर या देवगिरी बंगल्याच्या बाहेर लागलेले पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली आहे आणि या बॅनरवर लिहिलेलं आहे एकटा वाघ लढला आणि भिडला आणि शेवटी तो जिंकलाच असं देखील या बॅनरवर लिहिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे देवगिरी बंगल्याच्या बाहेर भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशी देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अलॉन बट पॉवरफुल असा देखील बॅनर लावलेला आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच असलेलं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार देखील मुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची जे विजयी उमेदवार आहेत त्यांची देखील बैठक होणार आहे आणि या बैठकीतून मुख्यमंत्री पदाचा पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। त्यामुळे आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण काही दिवसापूर्वी ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो एक जागेवरती विजय मिळवता आला, त्यानंतर बऱ्याच लोकांनी आमच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्यांना या निकालाच्या माध्यमातून उत्तर जनतेनं दिलेले आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादाच हे राष्ट्रवादी चालवू शकतात हे परत एकदा शिक्कामोर्तब झालेलं।